नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 9 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांमध्ये एफ-आयज डिसेंबर 2023 पासून म्हणजे मागल्या 1 वर्षापासून एफ-आयज आपली होल्डिंग लगातार इन्क्रीज करत आहे. तर चला आजचा हा आपला व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 6.61%. ती त्याने वाढवून केली होती 6.77%, नंतर केली होती 7.93%, नंतर केली होती 8.25%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार आता या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 8.32%. चला आता बोलूया एफएल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयएसची डिसेंबर 2023 नुसार होल्डिंग होती 14.35%, जे एफ-आयएसने वाढून केली होती 14.79%, नंतर वाढून केली होती 15.30%, नंतर वाढून केली होती 15.55%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार आता या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 16.49%. चला आता बोलूया ICRA लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 8.22%, जे एफ-आयएसने वाढून केली होती 8.42%, नंतर वाढून केली होती 8.59%, नंतर वाढून केली होती 8.77%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 9.06%. चला आता बोलूया UTI ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 5.57%, जी एफ-आयएसने वाढून केली होती 5.97%, नंतर वाढून केली होती 6.27%, नंतर वाढून केली होती 7.20%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 7.85%. चला आता बोलूया KP एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 0.26%, जी एफ-आयएसने वाढून केली होती 0.32%, नंतर वाढून केली होती 0.37%, नंतर वाढून केली होती 0.48%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024 नुसार KP एनर्जी लिमिटेडमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 0.60%. चला आता बोलूया नॅटको फार्मा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 13.72%, जी एफ-आयएसने वाढून केली होती 16.14%, नंतर वाढून केली होती 17.45%, नंतर एफ-आयएसने आपली होल्डिंग वाढून केली होती 17.51%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग आहे 17.94%. चला आता बोलूया हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2023 नुसार एफ-आयएसची होल्डिंग होती 5.72%, नंतर एफ-आयएसने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 5.76%, नंतर एफ-आयएसने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 5.82%, नंतर एफ-आयएसने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 5.97%. आणि मित्रांनो, आता हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडमध्ये डिसेंबर 2024 नुसार एफ-आयएसची होल्डिंग आहे 6.28%. चला आता बोलूया आर्किन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयएसची होल्डिंग होती 4.15%, जी एफ-आयएसने होल्डिंग वाढून केली होती 5.86%, नंतर एफ-आयएसने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती
9.53%. नंतर FISने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 10.17%. आणि मित्रांनो आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 10.65%. चला आता बोलूया इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो या कंपनीमध्ये FISची डिसेंबर 2023नुसार होल्डिंग होती 0.95%, जी FISने इन्क्रीज करून केली होती 1.08%. आणि नंतर FISने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 1.70%. नंतर FISने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 2.64%. आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये FISची डिसेंबर 2024नुसार होल्डिंग आहे 2.88%. तर मित्रांनो या होत्या त्या 9 कंपन्या ज्यामध्ये FISने आपली होल्डिंग डिसेंबर 2023पासून म्हणजे मागल्या 1 वर्षापासून लगातार इन्क्रीज केली आहे डिसेंबर 2024 या क्वार्टरपर्यंत. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.